युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता. पेपरफुटीतील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट. पंतप्रधान मोदींचे एक्सपोस्ट. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. आंदोलनाचा आजचा 34वा दिवस. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 25वा दिवस. विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेण्याचं आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेईन. वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश. सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा. राजधानी दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन्स बंद. सकाळपासून पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन बंद राहण्याच्या सूचना. वंचित बहुजन आघाडीचे आज महाराष्ट्र बंदचे हाक. वंचितचे 3,500 कार्यकर्ते ताब्यात. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. RSSचा एक गट संघर्षित झाला पाहिजे असा प्रयत्न करत असल्याचीही टीका. जंतर मंतरवरील आंदोलनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी ठाकरे बंधूंचा एल्गार. आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद. उद्या ज्युनियर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली. 26 जुलैला सेना मनसेचा संयुक्त मोर्चा. गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. गंगापूर दारणा धरणातून विसर्ग तर रामकुंडावर एकाचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन. पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. डहाणू तलासरीत पूरस्थिती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. पालघरमधील मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. डहाणू ते विरार लोकल ट्रेन बंद तर विरार चर्चगेट गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.